नमस्कार. मेष राशीच्या माझ्या लाडक्या भावांनो आणि भगिनींनो, तुमच्या आयुष्यात लवकरच एक अशी घटना घडणार आहे ज्याची तुम्ही गेली अनेक वर्षे अगदी चातकासारखी वाट पाहत होता. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. जून 2026 हा महिना तुमच्या आयुष्याला एक अशी कलाटणी देणारा ठरणार आहे ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. पण थांबायचं नाही, कारण या महिन्याच्या अगदी मधोमध तुमच्यासोबत एक असा चमत्कार घडणार आहे जो तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे नशीब बदलून टाकू शकतो. जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि तुमचा देवावर, निसर्गाच्या शक्तीवर आणि स्वतःच्या कर्मावर पूर्ण विश्वास असेल, तर हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी एका वरदानासारखा ठरणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी मनापासून नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमीच धोक्याचे ठरते आणि आजची ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या ज्योतिष गुरु चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. या व्हिडिओला आत्ताच एक मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा जय बजरंगबली लिहायला अजिबात विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू करू शकते. मेष राशीच्या लोकांसाठी जून 2026चा हा संपूर्ण महिना म्हणजे जणू काही यशाची एक नवीन पहाट घेऊन आला आहे. ग्रहांची स्थिती यावेळी तुमच्या राशीमध्ये अत्यंत बलवान आणि अनुकूल दिसत आहे. तुमचा राशीस्वामी मंगळ आणि भाग्याचा कारक गुरु यांची अशी काही युती होत आहे जी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. मेष राशी आजचे भविष्य पाहताना आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की गेले काही महिने जे मानसिक दडपण तुम्ही सहन करत होता, ज्या आर्थिक विवंचनेतून तुम्ही जात होता, ती वेळ आता संपत आली आहे. राशी भविष्य सांगते की जेव्हा अंधार दाट होतो तेव्हाच सकाळ खूप जवळ असते. तुमच्या आयुष्यातील तो अंधार आता दूर होणार आहे. तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. व्यावसायिक जीवनात किंवा नोकरीमध्ये जे लोक खूप दिवसांपासून एका मोठ्या संधीच्या शोधात होते, त्यांच्यासाठी हा महिना अत्यंत फलदायी ठरणार आहे. चला तर मग आपण सर्वात आधी बोलूया तुमच्या करिअरबद्दल आणि नोकरी व्यवसायाबद्दल. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना अत्यंत धावपळीचा पण तितकाच यश देणारा ठरेल. ऑफिसमध्ये जे राजकारण सुरू होतं किंवा जे लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट साईड बोलत होते, ते आता स्वतःहून शांत होतील. तुमच्या कामाची पद्धत आणि तुमची जिद्द पाहून तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर प्रचंड प्रभावित होणार आहेत. तुम्हाला अचानक एका मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी दिली जाऊ शकते, ज्यामुळे तुमची पदोन्नती आणि पगारवाढीचे मार्ग मोकळे होतील. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत, विशेषतः IT, बँकिंग किंवा सरकारी क्षेत्राशी जोडलेले आहेत, त्यांना या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात एक अत्यंत आनंदाची बातमी मिळेल. व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जे व्यापारी बांधव आहेत त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण काळ ठरू शकतो. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा जुन्या व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तर ग्रहमान तुम्हाला पूर्ण साथ देत आहेत. बाजारात तुमची पत वाढेल आणि नवीन भागीदार तुमच्याशी जोडले जातील, ज्यामुळे व्यवसायाला एक नवीन गती मिळेल. पण मित्रांनो, या आनंदाच्या वातावरणात एक गोष्ट लक्षात ठेवा की यश जितकं मोठं असतं तितकीच जबाबदारीही वाढते. जून महिन्याच्या मध्यात म्हणजेच साधारण 15 तारखेच्या आसपास तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा संकेत निसर्गाकडून मिळणार आहे. हा संकेत तुमच्या आर्थिक स्थितीशी जोडलेला असेल. आर्थिक नियोजन करताना या महिन्यात तुम्हाला खूप सावध राहावं लागेल. जरी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार असले तरी पैशांचा अपव्यय टाळणे अत्यंत गरजेचे आहे. अचानक धनलाभाचे योग बनत आहेत. खूप दिवसांपूर्वी कोणाला तरी दिलेले पैसे किंवा कुठेतरी अडकलेले धन या महिन्यात तुम्हाला परत मिळू शकते. लॉटरी, शेअर्स किंवा गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु कोणाच्याही सांगण्यावरून किंवा कोणत्याही प्रकारच्या मोहाने चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू नका. स्वतःच्या बुद्धीचा आणि अनुभवाचा वापर करा. जर तुम्ही नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा महिना तुमच्या त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होणार आहे, त्यामुळे मनातील सर्व नकारात्मक विचार काढून टाका. आता वळूयात आपल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयाकडे, तो म्हणजे तुमचं प्रेम जीवन आणि कौटुंबिक सुख. जर आत्तापर्यंतचा हा भाग तुम्हाला तुमच्या आयुष्याशी जोडलेला वाटत असेल, तुम्हाला मनातून सकारात्मक वाटत असेल, तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा एक लाईक आम्हाला असेच सखोल मार्गदर्शन करण्यासाठी खूप मोठी प्रेरणा देतो. कौटुंबिक जीवनाचा विचार केला तर या महिन्यात घरात आनंदाचे वातावरण राहील. बऱ्याच दिवसांपासून घरात चाललेले वाद किंवा मतभेद आता संपुष्टात येतील. आई-वडिलांच्या तब्येतीत कमालीची सुधारणा पाहायला मिळेल, ज्यामुळे तुमच्या मनावरचा मोठा ताण कमी होईल.
भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि त्यांच्याकडून तुम्हाला प्रत्येक कार्यात मोलाचे सहकार्य लाभेल. जे लोक विवाहित आहेत त्यांच्या दाम्पत्य जीवनात प्रेमाचा सुवास दरवळणार आहे. तुमच्या जोडीदाराची तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ मिळेल. जर जोडीदार नोकरी किंवा व्यवसाय करत असेल तर त्यांच्या माध्यमातूनही तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल आणि तुम्ही दोघे मिळून भविष्यासाठी काही मोठे निर्णय घेऊ शकाल. प्रेम संबंधांमध्ये असलेल्या मेष राशीच्या तरुण-तरुणींसाठी हा महिना खूपच रोमॅन्टिक आणि रोमांचक असणार आहे. जर तुमच्या नात्यात काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर करण्याची हीच ती योग्य वेळ आहे. तुम्ही तुमच्या मनातील भावना आपल्या प्रिय व्यक्तीसमोर व्यक्त करू शकता. तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. काही जणांच्या बाबतीत तर हे प्रेम नातं थेट लग्नाच्या बंधनात अडकण्यापर्यंत पोहोचू शकतं. घरात लग्नाचे सणही चौघडे वाजण्याचे योग येत आहेत. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि मान सन्मान मिळेल. मित्रपरिवारासोबत लहान प्रवासाचे बेत आखले जाऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा विसावा मिळेल आणि मन प्रसन्न होईल. एकंदरीत पाहिलं तर कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर हा महिना तुम्हाला मनासारखे सुख देऊन जाणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर जून महिना मेष राशीच्या लोकांसाठी संमिश्र फलदायी राहील. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला उत्साही आणि सकारात्मक वाटेल. जुन्या आजारांपासून सुटका मिळेल. परंतु महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजेच 20व्या तारखेनंतर तुम्हाला स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कामाच्या अतिव्यापामुळे मानसिक थकवा किंवा डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. उष्णतेचे विकार, अपचन किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. बाहेरचे तळलेले किंवा मसालेदार अन्न खाणे टाळा आणि जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा. सकाळी लवकर उठून योगासने किंवा प्राणायाम करण्याची सवय लावून घ्या, ज्यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि मन शांत राहील. वाहन चालवताना अत्यंत काळजी घ्या. घाईघाईत घेतलेले निर्णय अंगाशी येऊ शकतात. आता मी तुम्हाला एक असा दिव्य आणि अत्यंत सोपा आध्यात्मिक उपाय सांगणार आहे, जो तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करून जून महिना अधिक सुखकर करेल. मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे तुम्ही दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसाचे पठण केले पाहिजे. शक्य असल्यास मंगळवारी हनुमंताच्या मंदिरात जाऊन शेंदूर आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा. तसेच दररोज सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या तांब्यातून जल अर्पण करा आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. या छोट्याशा उपायाने तुमच्या कुंडलीतील सूर्य आणि मंगळ ग्रह बलवान होतील, ज्यामुळे तुम्हाला कार्यात यश, समाजात कीर्ती आणि उत्तम आरोग्य लाभेल. हा उपाय अत्यंत श्रद्धेने आणि विश्वासाने करा. तुम्हाला याचे चमत्कारिक परिणाम स्वतःच्या आयुष्यात पाहायला मिळतील. महिन्याच्या शेवटी तुमच्या आयुष्यात एक असा सकारात्मक बदल होणार आहे, जो तुम्हाला भविष्यासाठी एक नवी दिशा दाखवेल. तुमचा आत्मविश्वास 7व्या गगनावर असेल. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही तुमच्या धैर्याने आणि हुशारीने त्यावर मात कराल. हा महिना तुमच्यासाठी केवळ एका कॅलेंडरचे पान बदलणारा नाही, तर तुमचे नशीब बदलणारा ठरणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करा. मेष राशीच्या या प्रवासात ज्योतिष गुरु नेहमीच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आता वेळ आली आहे आजच्या या सुंदर प्रवासाचा समारोप करण्याची. मला पूर्ण विश्वास आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरला असेल. जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासह आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. शुभम भवतु.